नमस्कार, स्वागत आहे सर्वांचे रुचिरा स्वादिष्ट किचनमध्ये। आज आपण हिरव्या मिरचीचा ठेचा बनवणार आहोत। इथे हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत आणि ह्याचे जे देठ आहेत ते मी काढून घेतलेले आहेत। तर आता आपण मस्त असा झणझणीत हा ठेचा बनवून घेऊयात। ह्या हिरव्या मिरच्या खूप जास्त तिखट नसतात। यामध्ये ज्या दुसऱ्या काळपट हिरव्या रंगाच्या असतात त्या खूप जास्त तिखट असतात। तुम्ही कोणत्याही मिरचीचा ठेचा बनवू शकता। तर आता आपण सुरुवातीला गॅसवरती तवा ठेवला आहे। मी त्यावरती शेंगदाणे भाजून घेऊयात। तर या ठिकाणी मी शेंगदाणे घेतलेले आहेत एक छोटी वाटी। तर ते छान असं व्यवस्थित भाजून घेऊया। तर इथे हे शेंगदाणे भाजलेले आहेत। तर आता मी हे काढून घेते आणि त्याच तव्यावरती आता आपण ह्या हिरव्या मिरच्या भाजून घेणार आहोत। तर हिरव्या मिरच्या मी तव्यावरती टाकून घेते। मी ह्या हिरव्या मिरच्याचे 2 भाग करून घेतले जेणेकरून हे भाजायला सोपे जातील। यावरती थोडंसं अर्धा चमचा तेल टाकलेलं आहे। तर आता ह्या ज्या मिरच्या आहेत त्या व्यवस्थित अशा भाजून घ्यायच्या आहेत। कमी गॅसवरतीच मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत जेणेकरून त्या करपणार नाहीत। जर मिरच्याला जास्त काळे डाग उमटले तर ते काळसर दिसते आपली चटणी। आता मी 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या टाकल्या आहेत। जिरं देखील 1 चमचा टाकून घेतले आणि ह्यासोबत मिरच्यासोबतच हे आपण भाजून घेऊयात लसूण आणि जिरे। ते व्यवस्थित याला परतायचं आहे आणि छान हे भाजल्या जाईल। तर इथे बघू शकता आपल्या ह्या मिरच्या आहेत ते व्यवस्थित अशा भाजलेल्या आहेत। तर आता मी हे काढून घेते। ह्या ज्या मिरच्या आहेत पूर्णपणे थंड होऊ द्यायच्या आहेत। आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हे टाकून घेते। मिरच्या पूर्ण थंड झालेल्या आहेत। हे तुम्ही खलबत्त्यामध्ये देखील चटणी वाटून घेऊ शकता। खलबत्त्यामध्ये तर खूप छान चवदार लागते ही चटणी। आता ह्यामध्येच आपण जे शेंगदाणे भाजून घेतले होते ते टाकून घेऊया। थोडीशी ह्यामध्ये कोथिंबीर टाकून घेऊया आणि चवीनुसार मीठ टाकून घेऊयात। आता हे आपण मिक्सरला बारीक वाटून घेणार आहोत। तर इथे पाहू शकता अशा पद्धतीने मी ही चटणी वाटून घेतली आहे मिक्सरला। तर आता आपल्याला हे फोडणी द्यायची आहे या चटणीला। तर एका प्लेटमध्ये मी काढून घेतले। तर आता गॅसवरती मी एक छोटी कढई ठेवली आहे। त्यामध्ये तेल टाकून घेऊयात। ह्या पळीच्या सहाय्याने मी 2 पळ्या तेल टाकलेलं आहे। यामध्ये जिरे आणि मोहरी टाकून घेऊयात आणि ह्यामध्ये जी आपण चटणी वाटून घेतली आहे ती टाकून घेऊया। त्याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात। अशी फोडणी दिल्यामुळे चटणीची जो तिखटपणा आहे तो थोडासा कमी होतो। ज्यांना जास्त तिखट हवा असेल त्यांनी अशी फोडणी नाही दिली तरी चालते। डायरेक्ट चटणी वाटलेली देखील खाऊ शकतो आपण। तर आता व्यवस्थित याला मिक्स करून घेतले मी। जर घरात भाजीला काही नसेल तर असा ठेचा आपण बनवू शकतो तोंडी लावण्यासाठी। खूप जणांना जेवणासोबत असा ठेचा किंवा लोणचं पाहिजे असतं तर तेव्हा असा ठेचा आपण बनवू शकतो। म्हणजे आपल्याला पटकन तोंडी लावण्यासाठी घेता येतो। तर तुम्ही असा हिरव्या मिरचीचा ठेचा नक्की एकदा बनवून पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि जर अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद।